फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही परिणाम होणार नाही याचं ओपिनियन आपण मागितलं आहे. तेही आपल्याला 30 तारखेपर्यंत येणार आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे मी चर्चा करणार आहे. दुसरा विषय, जात पडताळणीचं जे समिती आहे, ही समिती महाराष्ट्रामध्ये 1995 साली माधवी जाधव मला वाटतं त्यावेळेला ती झाली होती. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की राज्य सरकारने समिती बनवून त्यामध्ये निर्णय घ्यावे. पण कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिकडे अशा कुठल्या प्रकारच्या समिती नाही आहेत. तत्सम प्राधिकरण अधिकारी म्हणजे SDMच्या पातळीवरती ते देता येतं. तर आपण त्याच्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये काय ॲफिडेव्हिट केल्यानंतर आपली ही अट रद्द होऊन ही जी चक्री आहे ही कुठे बंद करता येईल यासाठी देखील आपण येणाऱ्या 3 महिन्यात प्रयत्न करतो आहे. आणि ही चक्री बंद करून आमच्या समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांना या जात पडताळणीचं जो काही नाहक त्रास होतो हा पूर्णपणे बंद करून ही सरकार तुमच्याबरोबरही भावना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दादांची एक मुख्य मागणी होती ती म्हणजे सातारा गॅजेटची. सांगितलं ना मी तेच. सातारा गॅजेटमध्ये ॲडव्होकेट जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांना आपण पाठवलेलं आहे. ते नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टीसाठी 20-25 दिवसाचा कालावधी घेतात, कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञांचे सल्ले ते घेतात. त्यामध्ये मी 30 तारीख आम्ही डेडलाईन धरली आहे. 2-5 दिवस मागे पुढे झालं तर मी दादांशी त्या विषयावरती बोलतो. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या सगळ्या नोंदी कधीपर्यंत चिटकवण्यात येतील? नाही, या 58 लाख नोंदी आहेत. जसं आम्ही म्हटलं की त्याचे प्रत्येकाचे प्रिंटआउट काढणं त्याला, कारण दादांची मागणी होती की आम्हाला नुसता गट्टा देऊ नका, तर आम्हाला ते जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायत निहाय करून द्या. तर ते त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कक्ष काम करतो आहे. कलेक्टर साहेब देखील त्यामध्ये हो म्हणतील. आपण डिव्हिजन ऑफिस वाईज सगळं सॅग्रिगेट करून देतो आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे ज्यावेळेला त्या नोंदी येतील त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की आंतरवाली सराटीची जर ग्रामपंचायत आहे तर इथे किती नोंदी झाल्या आहेत, किती लोकांना मिळालं, किती लोकांना नाही मिळालं. मग त्या आता आपण एका गावामध्ये 700-800 घरं असतात. आपल्याला 1 मिनिटात माहिती पडतं की या गावात घरात कोण आहे. एक मोटरसायकलवरनं माणूस पाठवला की त्याला सांगता, अरे बाबा तुझी नोंद आली आहे, तू केलं का. तर या भावनेतून ते काम करायचं. ते 2-5 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण ते एवढं भक्कम काम होईल की 58 लाख लोकांपर्यंत ते पोचून जाईल. आणि त्या 58 लाख लोकांचा फायदा होईल, त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना देखील त्याचा भविष्यात फायदा केला जाईल. काय दिलं म्हणजे काय पाहताय तुम्ही? मी तर ज्या दिवशी आपण उपोषण स्थगित केलं त्याच दिवशी आपण सरकारचे मनापासून आभार मानले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असं वाटलं लाडबोच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचं काम करायला लागले, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते सत्य बोलतो. त्याने काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल, नसता मी पण दुर्लक्षित भूमिकेत एक कास होईल. विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये लाडसाहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते. ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागले. पूर्ण केलेत असं म्हणत नाही आहे मी, करायला लागले. म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालं आहे. आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडीत जातील. आणि मी सांगताना सांगितलं होतं या आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होतं. या आंदोलनात कुठंतरी एकदा तोडगा काढायचं. तुम्हाला द्यायचंच ना ते एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे आपले लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायची. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो. पण कुठंतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असती. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. आपण गावखेड्यात गरीब गावात शेतात वाढलेली लेकरं आहेत, आपल्याला कुठंतरी आपला चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो. परंतु विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा तुमच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवला. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना आज पण द्यायचंच. तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय
रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त, तर त्या माणसाला असं वाटतं याने लयच खस्ता खाऊन लयच नड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाण सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे हे मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधासहित तुम्ही पुरवले, ते बी शालेय याच्यापासून. तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्या, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्या, तुम्ही उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्यात, जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या, त्यामुळे तुमचं कौतुक आहे. रोजगारात, तुम्ही उद्योजकतामध्ये, तुम्ही जे आता नवीन नियोजनात सरकारच्या असत्या काही योजना, त्या सुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात. या तीनही विषयात तुम्ही केल्यात. पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही JR काढलाय 5 जूनला, आज हे 19 जून. शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं. जर सरकार सांगतंय की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत, याचं उत्तर तरी मला एकदा द्या. का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी JR काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्या, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले, 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता ही लाडभाऊच्या कानावरती ही गोष्ट पाहिजे. आता तुम्ही सुविधा दिल्या, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील, तर आम्ही पुस्तकं पण घेतले, आम्ही कपडे पण घेतले, तुम्ही हॉस्टेल दिलं नाही म्हणून आम्ही खोल्या पण भाड्याने केल्या रूम मालकाच्या तिथं जाऊन. ही तळतळे तुम्हाला ते तुमचा त्याशी जे फोन आला मला, ते मी ते सगळे कागदपत्र घेऊन येणार आहे. म्हणलं तेच घेऊन या, काय होईल मग त्याच्यातले तुमचे माझे संभ्रम नको, आता नकोय. मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे. की सरकारनं जर JR काढलं तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे बा, कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल हे काय चाललंय. प्रत्येक शाळावाला जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागली. आता वैद्यकीयमध्ये फीस बदणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीयवाले आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत, तोपर्यंत आम्ही काय करणार, शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय, मी आणखीन तुम्हाला मोठे पुन्हा देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कोणाला. मग अधिकाऱ्यांना, शाळावाल्यांना, या दोघांना मिळून मराठ्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा संवाद होऊ द्यायचा नाहीये का, असा काही डाव आहे का, किंवा असं काही आहे का अधिकाऱ्यांनाच तुम्ही अंमलबजावण्याचे तुमच्या विभागानं निर्देश दिले नाहीत म्हणून आम्हालाच येड्यात काढायचं काम आहे, असं काही आहे का प्रेम टिकू द्यायचं नाही हे तुमच्यापर्यंत नाही आहे माहिती. आता पोरांना काय वाटतं, गरिबांच्या पालकाला काय वाटतं, आपलं पोरग पुन्हा ॲडमिशन घ्या रे बाबा, कवा सोयी सवलती लागायच्या, तर जर ॲडमिशन गेलं तर पोराचं 1 वर्ष व्हायचं, मग ते 100% फीस द्यायला. मग आता आम्हाला सवलती कधी लागू होणार, आमच्याकडून 100% फीस घेतल्यावर, आम्ही 100% पुस्तकं सगळे घेतल्यावर, आम्ही खोल्या तिकडं भाड्याने केल्यावर, कारण खोल्या आता भाड्याने करताना अगोदर त्याला ॲडव्हान्स द्यावा लागतो, ते बघणं चालं. मग म्हणजे पुन्हा आमच्या नाड्याला फासच लागला. सरकारने तर एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं, त्याची स्तुती राज्यात लय भयान होती. ही जी स्तुती होती ना राज्यात खूप मोठी होती की सरकारनं मराठ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सवलती दिल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी मध्यस्थी केली, लाड साहेबांनी परत द्यायला. आणि मग आता ह्या फीस जर आमच्या भरल्या असल्या तर तुम्ही माघार द्यायची ऑर्डर करा, आमचे लोक ऍडमिशन घेऊन टाकते.